संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जानेवारीचा हप्ता अजून आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत. म्हणजे जे दिव्यांग बांधव आहे त्यांचे 2,500 रुपये व जे दुसरे म्हणजे सर्व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहे, निराधार योजनेचे लाभार्थी आहे किंवा विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे त्यांचे 1,500 रुपये अजूनही पेन्शन जमा झालेले नाहीत. परंतु लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना असणार आहे, कारण 31 जानेवारी हे शेवटची तारीख असणार आहे. 31 जानेवारी 2026 पूर्वी हे कागदपत्रे तुम्ही जर जमा नाही केले तर तुमचा पेन्शन, तुमचे जे पैसे आहेत नक्कीच बंद होणार आहेत. तहसील कार्यालयातून तसे अपडेटसुद्धा आलेले आहे. तुम्ही पाहू शकता, ही जी लाईन आहे बघा, न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येईल. याबाबत सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात यावे. तर आता कोणते कागदपत्र असणार आहे ही सगळी माहिती आपण अपडेट पाहूया. तर इथे तहसील कार्यालय शिरूर संजय गांधी योजना, तर इथे व्यवस्थापक 31/1/2026 अखेर विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आता इथे महोदय पाहू शकता काय जे टॉपिक आहे, उपरोक्त विषयांकित संदर्भानुसार सर्व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कळविण्यात येते की संदर्भीय पत्रानुसार प्राप्त झालेल्या सूचनेनुसार संजय गांधी अनुदान योजनेमधील सर्व लाभार्थ्यांची चालू आर्थिक वर्ष 2025-26 मधील ग्रामसेवक ह्यांचा हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहवाल, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड झेरॉक्स 31/1/2026 अखेरपर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखेत संजय गांधी अनुदान जमा होते त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा करावे. तसेच इतर बँकेमध्ये अनुदान जमा होत असेल अशा सर्व विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र संजय गांधी कार्यालयामध्ये 31/1 म्हणजे 31 जानेवारी 2026 अखेरपर्यंत जमा करणे गरजेचं आहे. तर आता पहिला प्रश्न म्हणजे तुमचा काय आहे की किती वेळा आम्ही कागदपत्रे जमा करायची आहे. आता लक्षात घ्या, हे जे काही पत्र आहे हे पत्र शिरूरमध्ये पुण्यात जिल्ह्यामध्ये आलेलं आहे. पण आता काय होणार आहे की ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आता जे काही लाभार्थी आहे विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी ही सूचना असणार आहे. अजून तुम्हाला हे जर सूचना आले नसेल, तुमच्या जिल्ह्याला, तुमच्या तालुक्याला हे जर पत्र आलं नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तरी सुद्धा कागदपत्रे जमा करून ठेवायचं आहे, तुमच्या स्वतःजवळ जमा करून ठेवायचं आहे. आणि तुम्ही गेला आणि तिथं विचारलं की तुम्ही कागदपत्र जमा करून का घेत नाहीत, आम्हाला अशा सूचना आल्या नाहीत, तर तुम्ही काय म्हणाल की ही फेक माहिती आहे किंवा हे असं काय पत्र आलेलंच नाही. तर लक्षात घ्या, हे पुणे जिल्ह्यासाठी आलं आहे, पण आपणास सूचित करण्यात येते की आपल्या जिल्ह्यासाठी कधी येऊ शकतं आणि ऐन टायमाला असं नको की तुमचे कागदपत्रे रेडी नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला ते कागदपत्रे जमा करण्यात उशीर झाला किंवा त्यामुळे तुमचं पेन्शन बंद झालेलं आहे. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे बघा, सर्व आपल्या लाभार्थ्यांसाठी, सर्व आपल्या बांधवांसाठी. कारण 31 जानेवारी 2026 अखेरपर्यंत ज्या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी यांनी या कालावधीत हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहवाल सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येईल. याबाबत सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात यावे असं सांगण्यात आले आहे. व इथं साईन सुद्धा आहे, संजय गांधी योजना, इथे तहसीलदार, पूर्णपणे इथे माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. तर आता काही निराधार योजनेचे जे संजय गांधी निराधार योजनेचे ऑफिस आहे त्याच्या बाहेर सुद्धा इथं जे झेरॉक्स आहे ते लावण्यात आलं आहे. संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र दिनांक 12 जानेवारी 2026 पासून तलाठी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सादर करावे. सोबत हयात प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र, आता हयात असल्याबाबत स्वयं घोषणापत्र असतं, हे प्रत्येक वेळेस का सबमिट करायचं हे सुद्धा एक प्रश्न आहे. कारण का प्रत्येक वर्षी काय होते की हयातीचा दाखला आपल्याला सबमिट करावा लागतो, जेणेकरून जे गव्हर्नमेंट आहे, जे सरकार आहे किंवा जे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी आहे त्यांची संख्या किती आहे हे सरकारला कळतं. आता काय होतं की प्रत्येक वर्षी हयात्यांची जे काही लाभार्थ्यांची संख्या आहे ते कमी जास्त असू शकतं. जे काही जिवंतच नाही किंवा जे मरण पावलेले लाभार्थी आहे त्यांना चुकीच्या पद्धतीने, म्हणजे दुसऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने त्याचा लाभ न घेता ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी हे कागदपत्र आपल्याला जमा करावे लागतात. त्यानंतर बोगस दिव्यांगांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे, त्यामुळे आता स्ट्रिक्ट करण्यात आलेलं आहे व प्रत्येक वेळेस बोगस दिव्यांगांना इथे जे काही शिक्षा देण्याचं काम केलं जात आहे. तपासणी होत आहे, खरे जे दिव्यांग आहेत, पात्र दिव्यांग आहे
त्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जावे हे सरकारचा प्रयत्न आहे व हयातीचा दाखला देणे गरजेचं असणार आहे. तर लागणारे कागदपत्रे बघा, आधार कार्डचे झेरॉक्स, रेशन कार्डचे झेरॉक्स, दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्राची UDID झेरॉक्स, एक फोटो आणि मोबाईल नंबर हे सर्व तुम्हाला जमा करण्याची गरज असणार आहे. तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना असू द्या किंवा जे काही विधवा पेन्शन योजना आहे व वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना आहे, असं सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण सूचना असणार आहे व ही काही हयातीचा दाखला देण्याबाबत पत्र आलेलं आहे. हे तुमच्या जिल्ह्यातही कधी म्हणजे लवकरच येईल. त्याच्यामुळे काय की तुम्ही सुद्धा कागदपत्रे जे आहे ते जमावजमी करून ठेवा, जेणेकरून ऐन टायमाला तुमचे पेन्शन बंद होऊ नये. महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.